गोळोबाची आम्हाला पूर्वीपासून श्रद्धा आहे. मी त्यांचा माझे आजोबा माझ्या आईचे वडील त्यापासून तिथे मी यायचो आणि खूप वर्षापासून आमची ते श्रद्धा आहे. आमची काही इच्छा असेल तर आम्ही त्यांना सांगतो गोळोबांना, त्या इच्छा आमच्या पूर्ण करतात. तुम्ही आता येते वेळी सगळी सहकुटुंब सहपरिवार? कुटुंब नाही आलं, पण मी एकटा आलो आहे. सहकुटुंब नाही, त्याला मिसेस जरा आजारी आहे त्यामुळे त्यांना येता आलं नाही, तरी पण त्यांच्या संदेश घेऊन मी इकडे आलो. आज 10 फेब्रुवारी 2025 या दिसा आयज गोळोबा मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळो आयज आसा. 7 तारीख ते 16 तारीख पर्यंत हो कार्यक्रम भरगच्च असो कार्यक्रम आसतलो. 7 तारखेक आमी जी 5.5 फुटाची जी देवाची मूर्ती आसा ही कुडाळसून कोनाडी पर्यंत घेवन येयले आमी 7 तारखेक. 8 तारखेक ते 16 तारखे मेरेन आमकां सांस्कृतिक कार्यक्रम आसले. 8 ते 9 तारीख सगळे भटजींचे विधी असले. तसेच 10 तारखेक आयज प्राणप्रतिष्ठा सोहळो जाल्लो आसा आणि तसोच महाप्रसादाची व्यवस्था देवस्थाना कडल्यान केल्ली आसा. तशीच हेच्या फुडें जे 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हे खातीर सांस्कृतिक कार्यक्रम आसा. भितर भजन आसा, नाटक आसा, एकांकिका सारखे वेगवेगळे 3 एकांकिका कोल्हापूरच्यान हाडलेले आसा. ह्या सगळ्या कार्यक्रमाक सगळ्या लोकांक एक आमी आव्हान करतात की तुमची हांगा उपस्थिती लावची. तशेंच आमी हे आमंत्रण पत्रिका सुद्दां घरा पर्यंत पावल्ली आसा. जर एखाद्या कोणाक घरा पर्यंत पावोंक ना जाल्यार हेच आमचें आमंत्रण अशें समजून आयज आमच्या गोळोबा देवस्थानाक तुमी भेट दिवची. सुंदर असे जे मंदिर उबारलेले आसा त्याची सुरवात आणि कशी कितें आणि केन्ना सुरवात केल्ली? खरें म्हटल्यार अशें आमकां जाणटे सांगतात की पयलीं एक काजऱ्याचें हांगा झाड आसलें आणि एक पाशाण आसलें. म्हणटकच कोणाकय जर एक पयलींच्या काळान जर एखाद्याक कोणाक बरें ना जाल्यार तेजी राखण दिवन तो बरो जातलो अशी एक पयलीं पासून ह्या देवाची खूब प्रचिती आसा. आतां 1992 लोकांक ते गोनाडी ग्रामस्थांक अशें दिसलें की त्या हेची रुपांतर एका देवळान करया म्हणजे 1992 हे देवूळ स्थापीत केलें, बांदलें आणि 1992 ते 2025 ह्या 2024 ह्या काळान परत ताका दिसलें की ते रिनोवेट करून बऱ्या हितून बांदचें म्हणून ग्रामस्थान परत एक असो निर्णय घेतलो की तेच देवस्थान आहा ते एक भव्य अशें एक मंदीर आनी बरें करचें म्हणून.